लाडक्या बहिणीबाबत विरोधकांची भूमिका दोन तोंडी मांडुळासारखी कशी हा प्रश्न मला पडला। महायुतीच्या सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जेव्हा लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यावेळी याच योजनेला विरोध उद्धव ठाकरे गटाने केला, शरद पवारांच्या पक्षाने केला, काँग्रेस पक्षाने केला। एवढंच नाही तर ही योजना रद्द करावी म्हणून काँग्रेसवाले नागपूरच्या हायकोर्टात गेले आणि शरद पवारांचा पक्ष एका मुस्लिम बांधवाला पुढं करून मुंबईच्या हायकोर्टात केला। कारण काय तर ही योजना रद्द करा। हायकोर्टानं सांगितलं योजना रद्द करता येत नाही। आता पुन्हा लाडक्या बहिणीच्या आशीर्वादानं सरकार आलं आणि या राज्यात लाडकी बहीण योजना नियमित ठेवलेली आहे, चालू आहे आणि तो नियमित 1500 रुपये मिळत आहेत। 2100 रुपये देण्याचा प्रयत्न सरकारही करत आहे। पण विरोधक कसे आता दोन तोंडी मांडोळासारखी बोलू लागले। आता विरोधक म्हणतात, ज्यांनी विरोधच केला होता या योजनेला ते काय म्हणतात की 2100 रुपये द्या, 2100 रुपये द्या, 2100 रुपये द्या। सरकार देणारच, पण तुमची भूमिका मात्र दोन तोंडी मांडोळासारखी।